तुम्हा सगळ्यांचं स्पिल द टीव्ही चरता पेज या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत. प्रसाद अगदी परखड बोलतो, स्पष्ट बोलतो, काही आत बाहेर असं काही नाहीये. असा प्रसाद जेव्हा सोशल मीडियाचा यूज कसा असायला हवा आणि त्याचबरोबर त्या म्हणजे सेन्सॉर बसवायला हवा का यावर काय म्हणेल? 100% शिव्या आहेत, वल्गर कामं आहेत, बिलो द बेल्ट सगळं आहे. या सगळ्या गोष्टी थांबल्या नाहीत तर जे आपण म्हणतो ना आपली पुढची पिढी काही राहणार नाही. शून्य. तुम्ही घरातल्या माणसाला रिस्पेक्टनी त्या माणसाशी आपण बोलावं हे सांगायला जिथं लागतंय हल्लीच्या काळात काहीच राहिलेलं नाही. म्हणजे मी हे पण बघितलेलं आहे, असं नाही की मोठा म्हणजे मामा म्हणा किंवा काका म्हणा किंवा बाबांचा मित्र म्हणा त्याच्याशी बोलताना सुद्धा शिवीगाळ करून बोललं जातं हल्ली. तुला माहित नाही, अरे तो थोडा थांब ना, तो 20 वर्ष मोठा तुझ्यापेक्षा. आपलाच आहे, मान्य आहे तुझंच आहे, पण तो जो एक आपण जे शिकलोय ना सर, म्हणजे एक रिस्पेक्ट असणं आपल्या घरातल्या लोकांना किंवा मोठ्या माणसांशी बोलताना ते हल्ली नाही. आणि हे याला कारण हा फोन आहे. घरातले तुझ्या आई वडील काय तुला असं बसून सांगत नाहीत ना की आज प्रसाद दादा आलाय जरा 2-4 शिव्या घालत त्याला, असं होत नाही ना. हे इथनच शिकलं जातं. त्याच्यामुळे ह्याच्यावरती सेन्सॉर असणं खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. आणि हल्ली कसं झालंय माहितीये का, म्हणजे तुम्ही जर व्यसन करत असाल, तुम्ही जर ह्या सगळ्या वाईट गोष्टी करत असाल तर तुम्ही ट्रेंडिंग आहात. कूल. आणि तुम्ही जर हे करत नसाल तर तुम्ही फारच जुन्या काळात ना आलाय, असं आहे. आणि पण माझं म्हणणं की हे बंद व्हावं सगळं. कारण आणि आता मला सांगा सर, ज्या काय म्हणतात त्या साईट्स असतात त्या पॉर्न साईट्स त्या बॅन केल्यात आपल्या इथे. तर आपल्या इंडिया याच्यासाठी प्रसिद्ध आहे की तुम्ही नियम काढा, त्यातनं आम्ही बाहेर कसं पडतो ते बघा. ह्याच्याकडे आपल्या भारतात एक्सपर्ट्स आहेत या सगळ्या गोष्टींवर. माझं म्हणणं आहे की ते सगळं बंद केलं आणि हे सगळं चालू झालंय. ह्याच्यावर सेन्सॉर हा प्रकार नाहीच आहे, पण ह्याच्यावर अशी कुठली गोष्ट नाही दिसत की जी मला तिकडे जाऊन बघायला लागेल. सगळंच दिसतंय. बंद करून फायदा काय फायदा झाला? त्याच्यामुळे हे भयानक आहे. आणि हे आता मजा वाटते सगळ्यांना, म्हणजे ज्यांना जे आवडत. आणि माझं म्हणणं आहे त्याच्याही पुढे जाऊन ते हे झालं होतं ना बिग बॉसच्या वेळेस, म्हणजे सुरुवातीच्या वेळेस, त्यावेळेस कोर्टाने सांगितलं होतं की रिमोट तुमच्या हातात आहे, तुम्ही चॅनल बदला. बरोबर. तसं माझं म्हणणं आहे की सबस्क्रिप्शन कसं देता तुम्ही एखाद्या गोष्टीचं, तर तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही पर्सनल सबस्क्रिप्शन घ्यावं आणि तुम्हाला जे बघायचं ते बघावं. माझं म्हणणं सगळ्यांनी उठून फोन घेतला की तेच दिसतं ना, ते जरा घातक आहे. त्याला लिमिटेशन. म्हणजे मला नॉनव्हेज आवडत नाही, मी नॉनव्हेज हॉटेलमध्ये जात नाही, सेम आहे. सिंपल आहे. तुम्ही सेन्सॉर न बसवता तुम्ही किमान ह्या गोष्टी तरी करा, महाग करा ते चॅनल, सो दॅट ज्याला घेता येईल तोच घेऊ शकेल आणि ज्याला वाटेल बाकीच्या समोर येणार नाही ते कंटेंट. या सगळ्या गोष्टींना सबस्क्रिप्शन किंवा फार पैसे नाहीत, पण एज्युकेशनल काही शिकायचं असेल तुम्हाला मग सिंपल आहे ना. सिंपल आहे. ट्रू. हाच प्रॉब्लेम आहे आपला. एज्युकेशन तुम्हाला फुकटात नाही मिळत कुठेच. साधं ट्रेडिंगचं बघा ना सारखे एवढे क्लासेस आहेत, एवढे पैसे भरा तेवढे पैसे भरा, मग फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग लास्ट 5वी कुठली लेवल असते मग त्यावेळी मग हे ह्याला ठेवा. माझं असं म्हणणं नाही, पण तरी माझं म्हणणं आहे की हे करूच नका. पण आता तुम्हाला करायचंच आहे तर निदान त्याला काहीतरी फिल्टर्स टाका की जेणेकरून सामान्य घरातली माणसं किंवा त्यांची मुलं बघताना या गोष्टी समोर येणार नाहीत. तर तुमचा ऍक्टर आणि डिरेक्टर म्हणून बॉन्ड तर खूप सुंदरच आहे. आणि तू सांगितलं तसं की मेकअप रूम मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही मित्र असता आणि पुन्हा सेटवर आल्याच्या नंतर तुमच्या कामात अगदी दोघेही, मग तिथे तुम्ही तुमच्या एकमेकांच्या चुकाही सांगायला कमी पडत नाही. दिस इज हे हेल्दी रिलेशनशिप आहे. आणि म्हणजे आता सरांची पण एक, जसं ते माझ्याबद्दल बोलत त्यांची पण एक चांगली बाजू सांगतो तुम्हाला. मध्यंतरी मला थोडं बरं नव्हतं आणि त्या दिवशी नेमका लग्नाचा सिक्वेन्स होता, मला चांगला आठवतंय. आणि घरची पार्टी होती ना सर, पार्टीचा सिक्वेन्स.
तर मला ना म्हणजे मी बसूच शकणार नाही अशा परिस्थितीत होतो मी आणि आजारी पडलो होतो. तर सरांनी मला फक्त सांगितलं की माझ्यासाठी फक्त तू अर्धा पाऊण तास थांब. अख्खा दिवस माझं काम होतं आणि सकाळी गेल्या गेल्याच मी सरांना म्हटलं सर गेली माझी हवा, आता मी नाही थांबतो, फक्त माझ्यासाठी अर्धा ते पाऊण तास तू मास्टरसाठी उभा राहा, मी तुला सोडतो. आणि मला सरांनी बरोबर पाऊण तासाने सोडलं होतं आणि पुढे मला 2 दिवस सुट्टी पण दिली. माझं म्हणणं आहे की गिव्ह अँड टेक आहे. तुम्ही जसे वागता तसं समोरचा माणूस तुमच्याशी वागणार. उद्या सर मला म्हणले तू इथे उभं राहा, मी म्हणलं असतं सर मला माझं काम करायचं, तुम्ही नका. त्या दिवशी मला सोडलं नसतं त्यांनी. आणि तो त्यांचा सेटवर अधिकार आहे ना, डिरेक्टरच्या हातात आहे काय करायचं काय नाही. सो सगळीकडे तुम्ही जसं काय म्हणतो आपण, जसे आपण वागतो तसं आपल्याशी समोरचा वागतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कर्मा खूप महत्वाची गोष्ट. कर्मावरून म्हणजे तुझं अन्नपूर्णा क्लाउड किचन आहे, तर मग तू कसं सेटवरती म्हणजे तिकडे तुझं एवढं टाईट स्केड्यूल आहे आणि पुन्हा अन्नपूर्णा क्लाउड किचन आहे आणि त्यातही तुझ्या कस्टमरशी तुझं पर्सनल टच पण आहे, म्हणजे ते सगळे रिलेशन तू मेंटेनही करतोय, ते कसं जमवतोस? मी आणि माझा मित्र आहे सतीश कदम म्हणून, मी येऊन जाऊन असतो आता काम जसं आहे त्या हिशोबाने. पण आता अन्नपूर्णा आम्ही चालू केलं आणि आमच्या सेटवरती जे जेवण यायचं ते अन्नपूर्णाकडनंच यायचं. त्याच्यामुळे तसा मला काय म्हणूया लोकांशी जास्त कनेक्ट ठेवायला लागत नाही सतीशमुळे. ते सगळं काम तोच बघतो. आपल्या इंडस्ट्रीत बऱ्याच ठिकाणी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जेवणाचा, खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम पेक्षा ना काय म्हणूया नाईलाज आहे. कारण आता ठाण्यासारख्या ठिकाणी जर शूट असेल तर खूप ऑप्शन तर आहेत की स्विगीने बोलवलं ऑर्डर केलेलं आहे. जेव्हा मडबीड साईडला असतं ना मिळत नाही जेवण, आणि मग जे आलंय ते खायचं, तसंच मग तब्येती बिघडतात, हे खूप आहे. सो मला हे जेव्हा ही संधी जेव्हा मिळाली ना एरिकॉन टेलिफिल्म्सने दिली की तू कर, मला म्हणजे तेजस सरांनी मला आवडले ते की एक आपला माणूस करतोय म्हणून तुला करू दिला आम्ही. सो मला त्याचा एक मी चांगला उपयोग काय करून घेतला माहितीये का, मी आपले स्पॉट किंवा हे जी लोक होती टेक्निशियन्स, मी त्यांना ना तुम्ही सतीशला विचारू शकता, मी उगाच खोटं नाही बोलत आहे, पहिलेच सांगितलं होतं की कोणाला ना लिमिट नका सांगू की 2च पोळ्या 4च पोळ्या एवढाच भात, डोसे केले तर 2च घे. ते जोपर्यंत थकत नाहीत तोपर्यंत द्या त्यांना खायला, हे मी पहिलेच सांगितलं होतं. का तर सगळ्यात जास्त काम ती लोक काम करतात. एक तर डिरेक्टर म्हणजे डिरेक्शन डिपार्टमेंट पूर्ण, आणि ही लोक हे कंटिन्यू सेटवर असतात. आणि ऍक्टर हे म्हणजे जवळजवळ राजे असतात. मस्त एसीत बसायचं, स्पॉटला आवाज देऊन चहा कॉफी नाश्ता आला का रे, हे सगळं. त्याच्यामुळे ह्या लोकांसाठी मला काहीतरी करायला मिळालं ह्याचा मला आनंद होता. आणि मला जेन्युइनली आवडतं की समोरच्याला मला काहीतरी करून खायला घालणं, आणि हे पहिल्यापासून मला आहे. प्रसादला कुकिंग येते? हो, खूप चांगलं. मला सगळं स्वयंपाक येतो व्यवस्थित. काय बोलतोस? हो, ते मी म्हणजे मुंबईला आल्यानंतर ते सुरू झालं. पहिले थोडं म्हणजे खिचडी पोहे चहा इथपर्यंत यायचं, पण नंतर माझ्याकडे पर्यायच नव्हता. त्याच्यामुळे पर्याय नसताना नाही म्हणून बनवणं आणि मला आवडते म्हणून दोन्ही झालं माझं. कारण लहानपणापासून घरात केटरिंग बघितलंच होतं, आणि आमची अन्नपूर्णा जे म्हणलात ना, ती माझ्या आईच्या हाताला अन्नपूर्णाच म्हणजे तशीच चव आहे, साक्षात अशी चव होती आईच्या हाताला. सो मला ना त्या काही छोट्या छोट्या आईने सांगितलेल्या गोष्टी, किंवा आता माझी ताई आहे तिच्या पण हातात सेम आईसारखी चव आली. मग बऱ्याचशा किती वेळा मला ताई सुरुवातीला फोनवर सांगायची, टाक फोडणी, टाक आता हे टाक, बघ झालं का, आता बघ मऊ झाली असेल, आता बघ मस्त तयार आहे. आणि मी उघडलं की सगळं काळं असायचं. त्याच्यामुळे असं बरेचदा मी भाजी वाया घालवून शिकलेलो आहे. त्यामुळे ते मला जमायला लागलं हळूहळू, आणि मग नंतर ती मला आवड निर्माण झाली की अरे जमतं तेव्हा आपलं आपणच करून खाऊ. ते शिकलो एक एक एक. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या समोर एक पूर्वी हॉटेल होतं, तिथे मी आणि माझा मित्र बसलेलो. ही पुढचं कॉल चालू झालं त्यावेळेसची गोष्ट. तर ना तिथे ना बाहेर सिटिंगचा एरिया होता, आणि जनरल आम्ही कॉफी पीत बसलो होतो, आणि एक ना असं भयानक दिसणारा एक माणूस आला, ऍक्च्युअल शब्दशः भयानक. आणि तो माझ्याकडे असं बघत आला
आणि तो जिथून येत होता तिथपासून ते माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत मी सगळं आठवत होतो मी काय केलंय, कुठं मारलंय, कुठं भांडण झाली, कोण आहे हा? कोण आहे हा. आणि खूप म्हणजे तो असा आला की आता हा कन्फर्म मारणार मला, काहीतरी हा काहीतरी काढणार मी यशला, म्हणजे बिल भर आपण निघूया, काहीतरी गडबड आहे. तो जवळ आला आणि त्याने मला विचारलं सिरियल मध्ये काम करताना. म्हणलं हो हो, म्हणजे जवळजवळ तो असं मारायला आला. मी म्हणलं हो करतो, तेच चांगलं करता. म्हणलं मग ही कोणती पद्धत आहे? मला आठवलं ना म्हणजे मी काय काय केलेलं. एवढ्या वेळात म्हणलं तुम्ही मारणार आहात, काय करणार आहात, काय थोडं तरी की तुम्ही सिरियल बघता असं वाटू दे तरी. चांगलं काम करता. पहिल्यांदा मला अनुभव आला होता. बरं, आता मला असं म्हणजे हा तुमचा पॅटर्न नाही पण मी करतो. मी हिला काही प्रश्न विचारू का? तुला एकंदर आयुष्यात पुढे जाऊन काय करायचंय आणि त्यासाठी तू काय प्रयत्न करतेस? पुढे जाऊन काय करायचं म्हणजे मी स्टडीज मध्येच करणार आहे ना, म्हणजे आर्किओलॉजी करणार आहे मी बेसिकली. सो त्याच्या थ्रूच चालला आता अभ्यास. आणि एक महत्वाचा प्रश्न, जे आता आपण एवढं सगळं बोललो, तर तुझा आई बाबांकडे बघण्याचा अँगल म्हणूया का काय म्हणूया, दृष्टिकोन काय आहे तुझा, की तू ह्या सगळ्या एवढ्या चर्चेतनं काय बोध घेतलास? म्हणजे मला ते आता एकदम असं झालंय ते, पण ठीक आहे. आपण जेवढे पण इथे आलेत किंवा दादा पण आहेत, तू त्याच्या पेरेंट्सशी खूप कनेक्टेड आहे, राईट? आणि ते सगळं असं लक्षात घेता मला कधी आता क्लिक होत जात आहे ते, की अरे हो हे पण बरोबर आहे. म्हणजे दादा बोलतो की माझ्यासोबत पण असंच होत होतं, पण मी तर त्यावेळेला मम्मी पप्पाला बोलले की नाही यार मला नाही करायचंय हे. ते तर बरोबर बोलत होते. मला तर आता थोडं क्लिक होत जात आहे हळूहळू. मी पुण्याचा असल्यामुळे तू न विचारताच एक सल्ला देतो की जेन्युअनली सांगतो, म्हणजे माझा आता आईबाबांचा विषय असा झाला म्हणून नाही, पण ना ते तुझ्यापेक्षा 20, 22, 25 वर्षांचे जे काही मोठे आहेत, आई जी काही मोठी आहे, तर ते फक्त वयाने मोठे नसतात. एक्सपिरियन्स तो एक्सपिरियन्स जो असतो ना, तो मला असं वाटतं की ह्या दोघांपेक्षा अजून जास्त कोणी तुम्हाला समजून उमजून सांगू शकणार नाही. सोडून जपा. हा सर, कारण की हे परत नाही मिळत. एवढं एक आहे. आणि मुलींना तर ते फारच कमी वर्ष मिळतं, नंतरचं तर आयुष्य दुसऱ्यांच्याच कडे घालवायचं. त्याच्यामुळे तुम्ही जे काय आहात ते त्यांना डोक्यावर ठेवा, बस एवढंच सांगेल. थँक्यू. जवळजवळ मला 2 वडापाव देऊन बोलायला लावल्यासारखं बोललो. तेवढं बोल आलाच की. ऍक्च्युली मला एक अजून विचारावंसं वाटतंय तुझ्या बोलण्यात. आणि प्रत्येक वेळी मी ऐकलंय, पण यश जो तुझा मित्र आहे, खरं तर तो तुझा भाऊ आहे, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. कारण तू नेहमी, म्हणजे तुला एक मोठा भाऊ असेल किंवा लहान भाऊ माहित नाही मला, पण त्याचा तुला म्हणजे खूप मोठा आधार असल्यासारखंच मला. हो, मी तुम्हाला सांगू का, काही लोकांच्या आयुष्यात ना देव काही माणसं पाठवतो. प्रत्येकाच्या आयुष्यात 1 ना 2 कोणतरी असतातच, की एक वेळ, म्हणजे मी आता म्हणलं तसं, कधी असं पण होऊ शकतं की एखादी गोष्ट आपण आईशी नाही बोलत पण ती मैत्रिणीशी बोलू शकतो. असं तुझ्या पण लाईफ मध्ये होऊ शकतं. सो यश माझा 8वी पासूनचा मित्र आहे शाळेतला, आणि जनरल शाळेतली मैत्री आहे. पण नंतर समोर ते कनेक्ट होत गेल्या गोष्टी, एक 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 सेम, सगळ्या दोघांच्याही गोष्टी सेम, फक्त मी थोडासा असा रागेट दिसतो आणि तो अगदीच शांत आहे. एवढाच काय तो फरक. म्हणजे मी गाडी ठोकली तर समोरचा माणूस व्यवस्थित झालेला असतं बोलणं त्याच्याशी, आणि हा तोपर्यंत शांत असतो. ठोकली बरं गॅरेजमध्ये, इतकं सोपं आहे. सांगायचा विषय असा की आता जो मी इथं बसलोय त्याला कारण फक्त यश आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या नंतर, आईच्या नंतर, माझ्या प्रत्येक गोष्टीत तो जर नसता तर कदाचित मी आज इथे नसतो, किंवा मी इतकं जे बोलतोय सगळं ते मी कदाचित बोलू शकलो नसतो. कारण मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो, जे मी शिवसेना भवनच्या बाहेर बसायचो तो जो काळ होता सुरुवातीचा, तर माझ्या या सगळ्या प्रवासाच्या सुरुवातीपासनं यश माझ्या बरोबर होता, इमोशनली, फायनान्शियली, सगळं. आणि मी ठरवलं होतं की घरून पैसे घ्यायचे नाही,
म्हणजे उगाचच नाही, पण नाही घ्यायचे. जर अगदीच अडलं तर बाबांना सांगू. बाबा देत नव्हते अशातली गोष्ट नव्हती, पण कशाला? करून बघूया म्हणून. तर तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, यशला कधी काका कधी आजी काहीतरी 200 रुपये दे, 500 रुपये दे, ठेव रे असं असतं ना, ते प्रत्येक पैसे तो अकाउंटमध्ये माझ्या भरायचा. आणि मला मेसेज यायचा 100 रुपये क्रेडिटेड, 200 रुपये क्रेडिटेड. तर मी त्याला 200-300 रुपये असे का भरतोस? तो गमतीत म्हणलं, राजान कमवत नाहीये मी, कमवायला लागलं की जास्त देईन. पण म्हणलं तू का देतोयस? म्हणजे नाही, तुला खायला होतील, पगार झाल्यावर तुला तिकडचं भाडं असतं, मग थोडेसे तरी सेव्ह होतील, जेवढं मला जमतंय तेवढं. तर त्या 100 रुपयापासनं ते आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीत तो आहे, असणार आहे, आणि त्याच्यामुळेच मी उभा आहे. म्हणजे अगदी काय म्हणे आपण, तो आहे म्हणून यश आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मला तुझ्या याच्यासारखं यश म्हटलं हा काहीतरी कनेक्शन आहे. नाही आहे. आणि हे जे सगळं मी म्हणतो ना, आध्यात्मिक धार्मिक, आता मेन तो त्याच्या घरात मागच्या 2-3 पिढ्या आजोबांचे वडिलांपासून सेवा करतायत. तर मठात जायलाही कारण यशच आहे. तो देवाने पाठवलेला माणूस. म्हणजे मी मित्र होता एवढंच म्हणू शकतो. आता त्याला मित्र नाही म्हणू शकत. वेगळं स्थान आहे. म्हणजे तुम्ही जर मला असं विचारलं ना, तुम्हाला तर हसायला येईल, पण मी बोलतो की तू आयुष्यात घाबरतोस कोणाला? तर मी दोघाच गोष्टींना घाबरतो, एक तर देव आणि तो यश. म्हणजे तो एक आहे की ज्याला मी घाबरतो. म्हणजे मी आदरयुक्त भीती आहे मला त्याच्याबद्दल. ह्या नवोदित आता जे येऊ करतायत, ऍक्टर्स असतील, ऍक्ट्रेस असतील इंडस्ट्रीमध्ये, तर तू काय सजेस्ट करशील किंवा तुझं काय मत असेल, काय सांगशील तू त्यांना? एक तर ना, आधी 100 वेळा स्वतःला विचारा की खरंच यायचंय का. एक, कारण हल्ली खूप लोकांचं असं झालं की करून बघू मध्ये सगळंच आयुष्याची वाट लागते. कारण ह्याच्यामध्ये ना पेशन्सचा गेम आहे. आज आलात, स्टार झालात, तर दुसऱ्या दिवशी काम नसणार आहे. कारण मागे पण मी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणलं होतं की अशोक मामा किंवा अमिताभ बच्चन कोणीही असतील, त्यांच्या पुढच्या पिढीची जी लोक आहेत, त्यांनी जर या क्षेत्रात यायचं ठरवलंय तर ते त्यांच्या वडिलांमुळे ऍक्टिंग करतीलच असं नाही. बरोबर ना, त्यांना काम मिळेल, पण ऍक्शन म्हटल्यानंतर कॅमेऱ्याच्या पुढे तुम्हालाच काम करायचं. सो तुम्ही 100 वेळा विचार करा की ते जमणार आहे का, शिकायची तयारी आहे का, पेशन्स आहेत का, अपमान सहन करायची तयारी आहे का. कारण हल्ली तेच खूप अवघड झालंय. जरा कोणी काही बोललं, कोणी ओरडलं की कोण आहेस तू, मी कोण आहे माहितीये का तुला, इथूनच सुरुवात असते. अपमान करून घ्यायची तयारी आहे का, शिकायची तयारी आहे का, तर या. आणि आलात तर ह्याच्यासारखी मजा नाही. म्हणजे हे क्षेत्र इतकं शिकवतं की ते कोणीच शिकवू शकत नाही तुम्हाला. आणि इतकं देतं की ते कोणीच देऊ शकत नाही. आणि कसं आहे माहिती का, पैसे देऊन किंवा वशिले लावून तुम्ही तुमची पॉप्युलरिटी नाही वाढवू शकत. ती तात्पुरती वाढवाल, काहीतरी वेगळी काहीतरी गोष्ट करून तुम्ही फेमस व्हाल. पण जो ऑरा म्हणतो आपण किंवा जे नाव म्हणतो, नाव कमवायला तुम्हाला या सगळ्यातनं जावंच लागतं, त्याशिवाय नाही तुम्ही मोठे. त्यामुळे खरंच नवीन, आणि माझं असं म्हणणं आहे सर की हे नवीन जो शब्द आहे ना, तर ते जे नवीन आहेत ना, त्या नवीन लोकांना ना खूप काही गोष्टी नवीन असतानाच सांगावं. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे काय होईल की ते जुने होताना नवीन असल्यासारखे नाही वागणार. कारण की प्रॉब्लेम काय होतो, अर्धी माहिती असते. हा, म्हणजे माहितीये मला. त्याच्यामुळे बरीचशी लोक अशी येतात की सगळंच मला माहितीये, काही विषय काढा मला माहितीये, पण मग ऐन वेळी जेव्हा कॅमेरा समोर जाऊन काही करायची वेळ येते तेव्हा मग ते जरा फापलतात. माझं म्हणणं शिका, अहो परत तेच म्हणतो, अशोक मामा आणि यासारखे लोक जर म्हणतात की मी अजून शिकतोय, मला अजून काही शिकायची इच्छा आहे, आपण तर फार लांब होत नाही का. इतके वर्ष इंडस्ट्री गाजवणारी लोक जेव्हा हे बोलतात तेव्हा आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण काय आहोत, शिकण्यासारखं. त्याच्यामुळे नवीन लोकांनी हा विचार करून मगच यावं. कुठलंही क्षेत्र हेच असं नाही. आता इथे सतीश बसलाय अन्नपूर्णा, सतीशनी सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट केलंय प्रॉपर.
हो. त्यांनी हॉटेलमध्ये सगळी कामं केलेली आहेत. क्या बात. म्हणजे पार फरशी पुसण्यापासून ते केअर टाकून मग नंतर कुक बीक सगळं काम केलेलं आहे. हॉटेल मॅनेजमेंट मॅनेजर सगळं काम केलेलं आहे. तेव्हा पुढे जाऊन तो आज आमच्या इथे कामाला असलेल्या लोकांशी हे बोलू शकतो की हे कर. बरोबर. आणि त्याला माहिती आहे. स्वतः सगळीकडे same आहे. त्यातून जाणं गरजेचं आहे. हा त्याशिवाय नाही होत. ट्रू ट्रू. वा. तू पुढच्या 10 वर्षात मराठी फिल्म इंडस्ट्रीला कुठे पाहतोस? नाही म्हणजे मी अशाने नाही म्हणते, पण मागच्या 10 वर्षातही मला जर हा प्रश्न विचारला असता तरी मला उत्तर मिळालं नसतं याचं. कारण की मराठी फिल्म इंडस्ट्रीला ना एक वेगळी संस्कृती आहे. मराठीला एक वेगळा वारसा आहे, आपल्या भाषेला पण आणि कलेला पण. माझं असं म्हणणं आहे की काहीतरी उथळ करून ते सगळं घालवू नये. म्हणजे मी खूप लहान आहे, माझ्या तोंडून हे बोलण्या इतका मी मोठाही नाही, मला असं काही बोलायचं नाही, पण कुठेतरी वाईट वाटतं की जेव्हा आपण बाहेर 4 लोकांमध्ये बसतो, आपण एक म्हणजे मी एक ऍक्टर म्हणून जेव्हा बसतो तेव्हा पटकन बोलून जातात बोलताना लोक की मराठीचं काय, मराठी फिल्म कोण बघते. ही लज्जास्पद गोष्ट आहे, याची लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपण ज्या गोष्टीचा जोक करतो ना मराठी का, लाज वाटली पाहिजे. एकीकडे लोक हाणामाऱ्या करतात मराठीत बोललं नाही किंवा मराठी भाषेचा अपमान केला म्हणून, आणि दुसरीकडे थिएटरमध्ये कोणीही जात नाही. याला कारण कुठेतरी काम करणारे लोक पण आहेत, नाही असं माझं म्हणणं नाही, पण माझं म्हणणं आहे की आपणच आपल्या भाषेला, आपणच आपल्या संस्कृतीला मोठं करायला हवं. साऊथची लोक बघा सर, सगळं बरोबर आहे, ती इंडस्ट्री उगाच मोठी नाही होत. बरोबर. जेव्हा सगळ्या बाजूनी लोक उचलून धरतात ना एखादी गोष्ट, तेव्हा ती वर येते. बरोबर. हे म्हणणार मला करायचंय, मी म्हणणार आहे याला काय अर्थ आहे, याच्यातच अर्ध आयुष्य संपतं. त्याच्यामुळे पुढच्या 10 वर्षानंतरच मी नाही सांगू शकत, पण मला असं वाटतं की आज मी कलाकार म्हणून मराठी इंडस्ट्रीच असं नाही, इंडस्ट्रीला मी काय देऊ शकतो त्या दृष्टीने आपण प्रत्येकाने काम करायला हवं. म्हणजे सरांच्याकडे दिग्दर्शन आहे, तर मी डिरेक्शन करून माझ्या हाताखालची 4 पोरं अजून चांगले डिरेक्टर होतील म्हणून काम केलं तरच त्याला काहीतरी पुढे आपण म्हणतो ना घेऊन गेले. बरोबर. माझं बघून तर सगळेच जण करतात. खरंय. त्याच्यामुळे इंडस्ट्रीबद्दल बोलता येणार नाही एवढं, पण ह्या गोष्टी व्हाव्यात अशी इच्छा आहे. पण ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे ना प्रसाद, की तुम्ही काय देता तिथून सुरुवात होते. हा, ती स्वप्न तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा तुम्ही तुमचं एक्झॅक्टली देताय. नाही, आणि मी खरं सांगू का, अगदी महत्वाचा विषय म्हणजे इंडस्ट्रीकडे कोणी ना प्रोफेशनली बघत नाही. हो, या फिल्म इंडस्ट्रीकडे फिल्म इंडस्ट्रीकडे प्रॉब्लेम इथे आहे. म्हणजे मी जर चुकत नसीन तर एकदा राज ठाकरे बोलले होते की पॉलिटिक्स हे एक उत्तम करिअर होऊ शकतं. चुकत असेल तर सॉरी, म्हणजे मला आठवतंय की तुम्ही त्या गोष्टीकडे तसं बघत नाही. खरंय. करिअर म्हणून तुम्ही करिअर म्हणून बघा, तुमची रोजीरोटी म्हणून बघा, तुम्हाला ती गोष्ट काहीतरी नाव देणार आहे, काहीतरी पैसे देणार आहे, पुढे जाऊन त्या बेसिसवर तुमचं आयुष्य जाणार आहे, तितक्या सिरियसली तुम्ही ते काम बघा, करा, तर मग तुम्हाला ती गोष्ट द्यायला सुरुवात करते. तुम्ही आल्यापासूनच सुरुवात, हे काय ते काय. खूपच सुंदर आपल्या गप्पा रंगल्यात. खरं तर ह्या थांबवाव्याशा वाटत नाहीये, पण आपल्याला वेळेनुसार जावं लागेल. आपण इथे थांबतोय आजच्या या पॉडकास्ट मध्ये. मला असं वाटतं की अजून एक पॉडकास्ट तुझ्यासोबत होऊ शकतो नव्याने, कारण एवढा परखड बोलणारा प्रसाद आमच्याकडे असताना म्हणजे ह्या गोष्टी थांबवणं किंवा मला आणखीन, सॉरी मध्येच थांबवतो, मला ना आणखीन एक असं वाटतं, म्हणजे मी काय खूप वाचतो असं नाही, पण मी जेवढं वाचतो तेवढं मोजकं मला आवडतं वाचायला. आपल्याकडे ना पु ल देशपांडे, अत्रे ही जी पूर्वीची नावं होऊन गेली ना, तर मी एकदा सेटवरती एका एडीला विचारलं होतं की तुला पु ल माहिती आहेत का, तर त्याने विचारलं होतं कुठला पूल, असं त्याला वाटलं पूल, इथपर्यंत ते क्रेझी आहे. हा, तर मला असं खरंच वाटतं की वाचन वाढवलं पाहिजे प्रत्येकाने. बरोबर. आणि मगाशी जसं तुम्ही आपण हे सुरुवातीच्या आधी बोलत होतो ना, हल्ली कान नाहीये, ऐकायची सवय नाही, लोक आधी रिॲक्ट होतात आणि नंतर ऐकतात. हो, कारण हल्ली हे नाहीच आहे की बाबा हा काय सांगणार आहे, काय बोलणार आहे, मग रिॲक्ट.
आणि सर बरेचदा आपल्याला कामात पण तो प्रॉब्लेम येतो, कारण की ऍक्शन रिएक्शन तुम्ही ऐकलं नाही ना. म्हणजे जर सीन चालू आहे, मी एखाद्याला मारायला जाणार आहे, तो बोलणार ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मी रिॲक्ट होणार ना. बरोबर. मी एखादी गोष्ट ठरवली की आज ह्याला मारायचं, मग तो कसाही बोलला तरी मारायचं असं नाही होत. नाही होत. त्याच्यामुळे तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. खरंय खरंय. त्याच्यावरच सगळ्या रिॲक्शन आहेत. आणि हिच्या अंगावर मी ओरडलो तर ती दचकेल ना. हो. मी नुसतं अगं म्हणल्यावर कशी दचकेल. दचके. बरोबर. आणि हा. ट्रू ट्रू. करेक्ट मग ऐकायला पाहिजे. ऐकलंच आहे मी पूर्णपणे. थँक्यू सो मच प्रसाद. अगदी आय नो की तुझं स्केड्यूल फार बिझी आहे, बऱ्याचशा गोष्टी तुझ्या सुरू आहेत, असं नाही की तू एकच काम करतो, तुझं सोशल वर्क पण असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तू वेळ काढलास आणि आम्हाला वेळ दिलास आणि ते सुंदर गप्पा आपल्या रंगल्या, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. मी थँक्यू म्हणतो सर तुम्हाला दोघींनाही. मला खूप मजा आली आज इथे आणि असं मोकळेपणाने बोलता आलं. मला मोकळेपणाने बोलायला मिळालं, मला फार आनंद होतो. छान वाटलं. आणि तो जो पुढचा कार्यक्रम तुम्ही जो म्हणताय सगळ्यांना एकत्र, तो प्लीज ठरवा सर, प्लीज. पण नक्की अजून मजा येईल. नक्की करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो खूप मच. छान कार्यक्रम चाललाय, असाच चालू राहू दे. आमच्याकडून एक छोटीशी गिफ्ट आहे. दिस इज टोकन ऑफ लव्ह. अरे क्या बात, जबरदस्त. थँक्यू सो मच. पुन्हा नक्की लवकरच नक्की भेटू नक्की. आपण. येस, आणि आपण जे बोललो ते करूया. करू. 110%. फक्त तेवढं ते त्याला बोलवायचं का नाही.